बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असून या यादीमध्ये संजय राऊतांचंही नाव आहे। राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे। मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झालाय। तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारे यांची उमेदवारी लोणावळा नगरपरिषदेची निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे। मुसळ नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालंय। या युतीला अभद्र युती म्हणत मंत्री संजय सावकार यांनी टोला लगावला। यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 70,000 कोटींचा घोटाळा करणारे अजित पवारांसोबत तुम्ही युती केली, आम्ही तर कोणताच घोटाळा केला नाही, तरी तुम्ही अभद्र युती म्हणता, अशा शब्दात खडसेंनी सावकार यांना सुनावलंय। कर्जत खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। भोरमध्ये भाजपला खिंडार पडले। भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय। आवारे यांच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरींनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली। त्यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली। स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केलाय। भंगार लोकांना Z+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी देखील करुणा मुंडे यांनी केली आहे। आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाची धूळ चाळण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली। वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। धाणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। वर्धा जिल्हा भाजपमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीग लागली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यानं इच्छुकांची भाजप कार्यालयामध्ये वर्दळ पाहायला मिळते। नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगरे यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। आता एक मोठी बातमी, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारी जमिनीचा व्यवहार केल्याच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फैरी झडल्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। या संदर्भात अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय। असा व्यवहार झालाच नसून त्याचं खरेदी खत व्हायलाच नको होतं, नोंदणी झालीच कशी असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत। त्यासोबत यापूर्वी देखील निवडणुकीआधी आपली बदनामी केल्याचं अजित पवार म्हटलेत। मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले। आरोप सिद्ध तर झालेच नाही, पण माझी बदनामी प्रचंड झाली। म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे। आता ह्यामध्ये म्हटलं याची नीट चौकशी, म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते
ज्या डिपार्टमेंटची ती करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला. एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच्या योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी काय उत्तर दिले ते पाहूयात. चोरी झाली आणि चोरीचा माल रिकव्हर केला तर चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो का, याचं एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी. यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळा प्रकरणावरून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे वादात सापडलेत. आता याचवरून राजकारण पेटलेलं आहे. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी देखील अजित पवारांना टोले हाणण्याची संधी साधून घेतली आहे. आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. इच्छा सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू म्हणजे संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असा बरं. आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का, अरे जरा पोराला सांगितलं असतं बरं झालं असतं. हा हात शेतकऱ्याने हातपाय हलवावे, मग तुम्ही घरी सांगा ना, घरी सांगा जरा. म्हणजे सगळं फुकट तुम्ही ओरपतायत आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये, तो हक्काचे पैसे मागतोय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनेक जमिनी खरेदी केल्याच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय. खडसेंनी मी खरेदी केलेल्या जमिनी दाखवाव्यात, ते वेड्यासारखं करत आहेत असं महाजन यांनी म्हटलं. काँग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष रामू तिवारी यांची अचानक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. रामू तिवारी यांच्या जागी पक्षांतर्गत गटबाजीपासून अलिप्त असणाऱ्या संतोष लहामगे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रातील महार वतनाच्या आणि गायरान जमिनींच्या ताब्याबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. हंडोरेंनी या जमिनींवर अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांचा वडिलोपार्जित हक्क असल्याचं सांगत त्यांना परत हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. रुपाली ठोंबरे कार्यालयातून निघून गेल्यानंतर चाकणकर अजित पवार यांची भेट घेतली. विजय वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईकांवर जमीन लाटल्याचा आरोप केला होता. यावर सरनाईक यांनी उत्तर दिलंय. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टनं घेतलेली जमीन शैक्षणिक कार्यासाठी घेतली आहे. सर्व शासकीय प्रक्रिया करून ही जमीन घेतल्याचं म्हणत सरनाईक यांनी आरोप फेटाळून लावले. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान अधिवेशन चालणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे. या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ते 12 नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यामगेल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. भारत आणि भूतानच्या सहकार्यानं उभारलेल्या 1020 मेगावॅट पुनात सांगचू 2 या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, कर्जमाफी करा आणि पीक विम्याचेही पैसे द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जाहीर केलेली मदत आधी द्या, मग विकासावर बोला असा टोला देखील त्यांनी लगावला. मराठवाडा दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी परभणी जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केलेली आहे. सरकारनं मदत केली नाही म्हणून खचून जायचं नाही, मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याला केलं.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेनंतर तरुणानं आत्महत्या केली होती। दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली। संबंधित तरुणाला न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। मावळमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या शर्यतीसाठी पहिला उमेदवार जाहीर केलाय। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कारला खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली असून राजकीय वातावरणात नवा रंग भरलाय। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार निवड प्रक्रियेला गती मिळालेली आहे। शहरातील 13 प्रभागांमधील 27 जागांसाठी एकूण 42 इच्छुकांनी आपली नावं अर्ज केली होती। यापैकी पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांची घोषणा लोणावळा भाजप कार्ड कमिटीच्या बैठकीत करण्यात आली आहे। ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपनं काँग्रेसलाही धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे। तर हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। हे अधिवेशन 3 आठवड्याचं असलं तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवसच असणार आहेत। पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या 171 जागा भरल्या जाणार आहेत। त्यासाठी तब्बल 40,000हून अधिक अर्ज आलेत। पण महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून वेळकाढूपणा केल्यानं आता वेळ अपुरा आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही भरती अडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विमानसेवेमुळे सोलापूर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडले जात असून सोलापूर मुंबई सोलापूर गोवा या विमानसेवेनंतर आता बेळगाव बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीनं घेतलाय। सोलापूर मुंबई बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा मिळणार आहे। मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागात पोहोचली आहे। अनेक मार्गांवर बांधकाम देखील वेगानं सुरू आहे। मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई मेट्रोच्या लाईन 4 वडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे। यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकावर काम सुरू होईल असा विश्वास आहे। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे। रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात प्रदूषण कमी पातळीवर राहिलं। मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे। शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली। शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला। हवेमध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। अखेर पावसानं काढता पाय घेतला असून थंडीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीचं आगमन झालंय। 10.8 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवून महाराष्ट्रात पहिल्या थंडीची स्थिती जळगावनं अनुभवलेली आहे। हे किमान तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं खाली नोंदवलं गेलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात असलेल्या बोरोळा शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू आढळलं। याच ठिकाणी मादी बिबट्या देखील दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला कळवलं। गेल्या 1.5 महिन्यामध्ये पुण्यातील डॉक्टर अंकुर पटवर्धन यांनी अतिदुर्मिळ अशा वनस्पती जपण्यासाठी घराच्या टेरेसवर मोठी बाग बनवली आहे। पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या सुमारे 80 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, झाडं झुडपं आणि वेली यांचं संवर्धन त्यांनी केलंय। महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बांधणीचं काम हाती घेतलंय। पुलाची मजबूती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे। वाहतूक बंद न करता हे काम टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे। सुरुवातीला 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकांच्या पृष्ठभागाची पुनर्बांधणी करण्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित 2 मार्गिकांवर काम केलं जाईल। नागपुरातील अजनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वसंतनगरात धाड टाकत गांजाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केला। आरोपी राहुल राजेश पाटील या तरुणाच्या घरातून तब्बल 5 किलो 246 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। मुळशीत वारकरी संप्रदाय समाजाकडून दिंडी काढण्यात आली आहे। सलग 69 वर्षांची अखंड परंपरा जपत नारायण देवाच्या मंदिरात अभिषेक, आरती आणि कीर्तन सेवा करून पायी दिंडी भक्तीच्या वाटेवर आळंदीमध्ये माऊलीच्या भेटीला निघाली आहे।
रायगडमधील मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। अकोल्यातून 3 शिक्षक 12 विद्यार्थ्यांच्या सहल घेऊन काशीद समुद्रकिनारी आले होते। दरम्यान पोहताना तोल गेल्यानं 3 विद्यार्थी वाहून गेले। यापैकी 2 विद्यार्थी बुडाले तर एकाला वाचवण्यात यश आले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विषयांकित परीक्षेसंदर्भात मोठे बदल करण्यात आले असून उमेदवारांसाठी नवं प्रवेशपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आयोगानं प्रशासकीय कारणास्तव 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलत ती 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचा निर्णय घेतलाय। तर परीक्षेचं वेळापत्रक बदलल्यामुळे नवीन बैठक व्यवस्था तयार केली असून त्यानुसार नवे प्रवेशपत्र जारी करण्यात आले।